देवयानी तिची बॅग भरत होती. मनात वेगवेगळे विचार सुरू होते. पुण्याला जायचं होतं. तो भेटेल का आणि भेटल्यावर काय बोलेल? ओळख दाखवेल का की दुर्लक्ष करेल? त्याला पाहून आपण आपला ताबा तर सोडणार नाही ना? नाही, आता काही झालं तरी त्याला दाखवायचंच की त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही. आपण खुश आहोत, खूप खुश. पण त्याला भेटायचं, त्याला नक्की भेटायचं, याला पाहायचं आहे, या विचारानेच ती अस्वस्थ झाली होती. ती पटापटा हाताला लागेल ते भरत होती. देवू अगं, सायली काकूंच्या आवाजाने देवेने दचकून भानावर आली. काकू काय झालं? तिने दरवाजात उभ्या काकूंकडे पाहून गडबडीत विचारलं. अगं, बॅग अशी कोण भरतं? सायली काकू थोडं रागवत बोलल्यानी त्यांनी तिची बॅग पूर्ण खाली केली. काकू माफ करा, कामाच्या तणावात अशी भरली, मी पुन्हा भरते. ते त्यांच्या हातातून बॅग घेत बोलले. राहू दे, मी भरते. काय काय हवं याची यादी बनव. पुन्हा हे राहील ते राहील असं नको व्हायला. काकू तिच्या कपड्यांची घडी घालत बोलल्या. काकू तुम्ही कशाला, मी करते, देवेने बोलली. अगं वेडू, मी तुझी आई असते तर तू असंच केलं असतंस का? काकूंनी थोडं दटावून विचारलं. देवेने हलकीच हसली. पण खरंच जर कोणी तिला तिची शेवटची इच्छा विचारली असती तर अजूनही तिला त्यांची सून होण्याची इच्छा आहे हेच तिने सांगितलं असतं. त्यामुळे असं सासूकडून काम करून घेणं तिला पटत नव्हतं. तरीही त्या मात्र हक्काने तिचं सगळं करत होत्या. जेव्हापासून काकू ठीक झाल्या होत्या तेव्हापासून तिला आयुष्यातील एक पोकळी भरल्यासारखं वाटायचं. आईची जागा जणू त्यांनी घेतली होती. अगं अशी का उभी आहेस? जा पटकन यादी बनव. मला सांग, मी भरते. काही खाऊ हवा असेल तर तेही सांग, बनवून ठेवते. काकू बॅग भरत बोलल्या. काकू मी लहान थोडीच आहे, तुम्ही असं विचारता जणू मी शाळेच्या सहलीला चालले आहे, देवेने हसून बोलली. अगं माझ्यासाठी तू लहानच आहेस. तसंही मागचे 4-5 महिने तू मला तुझ्या मुलीसारखं सांभाळलं आहेस. तुला काय वाटलं मला काही आठवत नसेल का? अगं आठवतात बऱ्याच गोष्टी. सायली काकू थोड्या भावखुद्द बोलल्या. तू मला बऱ्याच वेळा हाताने जेवण घालायचीस, मला अंघोळही घातली आहेस आणि बरंच काही आठवतं. बोलता बोलता सायली काकूंचे डोळे पाणावले. काकू हे काय तुमच्या डोळ्यात पाणी, तेही मी जाताना? मला काय तुम्ही सासरी पाठवत आहात का? देवेने डोळे बारीक करून विचारलं. नाही ग बाई, तुला दूर करावंसं वाटत नाही, पण कधीतरी लग्न होणारच ना तुझं. मी तर म्हणते तू माझ्याच मुलाशी लग्न कर आणि मग बघ आयुष्यभर आपण दोघे एकत्र. बोलता बोलता अचानक सायली काकू एकदम शांत झाल्या. देवेने त्यांच्याकडे एकटक पाहत होती. काकू पुढे बोला. देवयानी बोलली. मी पण ना काही बोलत असते, जाऊ दे. मी तुला चिवडा बनवून देऊ का? काकू विषय बदलत बोलल्या. काकू तुम्ही तुमच्या घरातल्यांबद्दल कधीच काही बोलत नाही. देवेरीने विचारलं. नाही बोलायचं मला, जाऊ दे. माझं नशीब खूप खराब आहे. तसंही प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात खुश आहे. सायली काकू हसत बोलल्या. आणि तुमचं काय, तुम्ही खुश आहात? तिने विचारलं. हो ग, तुम्ही दोघं पण मला खूप जीव लावता. तेवढा जीव तर माझ्या सख्या मुलांनी पण लावला नसेल. काकूंचे डोळे पाणावले. का? काय झालेलं असं की त्यांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडले? देवेनीने विचारानं काकू थोड्या गडबडली. सांगेन तुला कधीतरी, आता नको. आता तर चालली आहेस ना, मग काळजी घे. काकू डोळे पुसत बोलली. काकू, तिने हाक मारली. काकूंनी तिच्याकडे पाहिलं. मला तुमची सून व्हायला आवडेल, देवेने हसत बोलली. पण तिच्या डोळ्यात मात्र पाणी साचलेलं होतं. अगं वेडी, तू एखाद्या परीसारखी आहेस. तुला कोणी राजकुमार मिळेल? काकू हसत बोलल्या. तुमचा मुलगा राजकुमार नाही आहे का? तिने तोंड बारीक करून विचारलं. काकू थोड्या शांत झाल्या. जा यादी बनव. काकू विषय बदलत बोलल्या. काकू, तिने पुन्हा हाक मारली. आता काय? सायली काकूने विचारलं. खरंच मला तुमची सून व्हायचं आहे, ती रडवल्या आवाजात बोलल्या आणि सायली काकू एकदम थक्क झाल्या. देव, काय झाले? सायली काकूने आता काळजीने विचारलं. देव्याने भानावर आली. क्षणभरापूर्वी उगीच कार्तिकची आठवण येऊन ती भावूक झाली होती. काही नाही, मी बघते. आणखीन काही हवंय का? देवेने स्वतःला सावरत बोलली आणि कपाट उघडून उगीच सामान पाहू लागली. काकू मात्र तिचं हे विचित्र वागणं पाहून थोड्या काळजीत पडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये जाऊन तिने तिचं काम केलं. रात्रीची विमान फेरी होती. येताना राम आणि सायली काकू तिच्या गळ्यात पडले. तिला त्यांना सोडून जाणं थोडं जीवावर आलं होतं, कारण गेले 9 महिने तिने त्या दोघांना कधी स्वतःपासून दूर केलं नव्हतं. पण कार्तिकची आठवण येताच ती सगळं विसरून जात होती. देव, चल, मी घेईन त्यांची काळजी. आणि आता दोघेही व्यवस्थित झाले आहेत. राम तर खूप स्वतंत्रपणे वागतो आजकाल, रोहिणी बोलली.
देवयानीने जाताना पुन्हा एकदा त्या दोघांकडे पाहिलं आणि मग गाडीत बसली. शिवने गाडी सुरू केली. थोड्याच वेळात ते विमानतळावर आले. तुझ्यासोबत कोण येणार होतं? ते कुठे आहेत? रोहिणीने आसपास पाहत विचारलं. अजिंक्य सर म्हणून आहेत, तांत्रिक प्रमुख, ते येणार आहेत. देवयानी इकडे तिकडे पाहत बोलली आणि त्याच वेळेस समोरून 31च्या आसपासचा तरुण चालत त्यांच्याजवळ आला. नमस्कार देवयानी. त्याने देवयानीला हसून अभिवादन केलं. नमस्कार सर, ही माझी मैत्रीण रोहिणी आणि हे जिजू शिव. देवयानीने ओळख करून दिली. थोड्याशा गप्पा मारल्यानंतर विमानाची घोषणा झाली. ठीक आहे देवयानी, मी पुढे जातो, तू पण ये, अजिंक्य बोलला आणि पुढे गेला. अगं देऊ, भारी आहे हा, दिसायलाही आणि स्वभावानेही. मला जिजू म्हणून आज चालेल? रोहिणी डोळा मारत बोलली आणि थंड पेय पिणाऱ्या शिवला एवढा मोठा ठसका लागला की त्याच्या तोंडातलं सगळं पेय थेट रोहिणीच्या अंगावर उडालं. ए शिव, मूर्ख आहेस का? रोहिणीने तिचे कपडे झटकत बाजूला झाले. माफ कर. शिव लगेच स्वतःला सावरत बोलला. शिव, हे योग्य नाही, तू माझ्यावर मुद्दाम उडवलंस, रोहिणी रागात बोलली. अगं उडवलं नाही, ठसका लागला, शिव तिला दुरुस्त करत बोलला. तुला ना मी खूप मारणार आहे, चल घरी, रोहिणी रागात बोलली. तू काय मारणार? तो कार्तिक आधी मारेल, मग मला पण, इथल्या सगळ्यांना. देवयानीच्या लग्नाचं बोलतेस? चुकून जर कार्तिकला खरंच हे कळलं तर तो त्या अजिंक्यासहित आपल्यालाही ढगात पाठवेल. मागच्या 9 महिन्यात 900 वेळा बोलला असेल, ती माझी आहे, ती माझी आहे. शिवने मनातच घाबरून एक सुस्कारा सोडला. बरं, मी निघते. देवयानीच्या आवाजाने दोघंही भानावर आले. हो देऊ, तू जा आणि पोहोचल्यावर फोन कर. काही समस्या झाली तर लगेच कळव, ठीक आहे ना? रोहिणीने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. ठीक आहे. देवयानीनेही तिला बाजूने मिठी मारली आणि हात हलवून निरोप देत ती आतमध्ये गेली. साधारण रात्रीच्या 11 वाजता ते लोक पुण्यात पोहोचले. देवयानी, झेडजी ग्रुपने हॉटेलमध्ये आरक्षण केलं आहे, पण आता मला पत्ता आठवत नाही, माझा फोनही बंद झाला आहे. तुझ्याकडे कोणाचा नंबर आहे का बघ, त्या फाईलमध्ये कदाचित ज्यांच्यासोबत बैठक आहे त्यांचा नंबर असेल, अजिंक्य बोलला. हो, मी त्यांना फोन करते, देवयानी बोलली आणि तिने फोनमधून अंकिता मॅडमचा नंबर काढला. कारण त्यांच्यासोबत बैठक होती आणि त्यांचा नंबर तिच्याकडे आधीपासूनच होता. हॅलो मॅडम, मी देवयानी, मेहता ग्रुपमधून. देवयानी बोलली. हो बोला, अंकिता मॅडम म्हणाल्या. आम्हाला हॉटेलचा पत्ता मिळेल का? देवयानीने विचारलं. मी सरांच्या पेयचा नंबर देते, त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे, अंकिता मॅडम बोलल्याने देवयानीच्या हृदयाचे ठोके वाढले. कोण असेल त्यांची पेय? खूप सुंदर असेल का? नकळत तिचं मन अस्वस्थ झालं. तिने ठीक आहे बोलून फोन कट केला नाही. दुसऱ्याच मिनिटाला तिचा फोन चमकला. तिने पटकन संदेश उघडून पाहिला तर कोणीतरी रमेशचा नंबर होता, म्हणजे त्यांचा पेय पुरुष होता. ती म्हणून आनंदी. तिने लगेच त्याला फोन केला आणि हॉटेलचा पत्ता घेतला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोर पाहिलं. झेडजी ग्रुपची इमारत समोर दिसत होती. आज 9 महिन्यानंतर ती इथे येत होती. तिची धडधड उगीच वाढली. खरंच आतमध्ये तो भेटेल का? या विचारानेच तिला घाबरल्यासारखं वाटलं. पण एक ओढ मात्र त्या इमारतीकडे पाहून मनातच फेर धरत होती. जायचं का? अजिंक्यच्या आवाजाने ती भानावर आली. हो जाऊया, ती औंठा गिळत बोलली आणि गेटच्या दिशेने एक एक पाऊल टाकू लागली. नकळत जुन्या आठवणी मनात घर करू लागल्या आणि तिचे डोळेही पाणवले. पण तिला कमजोर पडायचं नव्हतं, निदान त्याच्या समोर तर अजिबात नाही. तिने स्वतःला सावरल्याने आतमध्ये गेली. रिसेप्शनमध्ये कोणीतरी नवीन मुलगी होती. अजिंक्यने तिला अंकिता मॅडमची केबिन विचारली. तिने थोडं थांबायला सांगितलं. दोघेही सोफ्यावर बसले. देवयानी ऑफिसने हरत होते. 9 महिन्यात काहीच बदल झालेला नव्हता. फक्त कर्मचारी थोडे वेगळे वाटत होते, कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं. तेवढ्यात ऑफिसमध्ये लगबग सुरू झाली. तिथे असणारे 2-3 कर्मचारी लगेच तेथून पळाले. समोरचे रिसेप्शनिस्टही थोड्या तणावात उभे राहून तिचं काम करू लागले. मला वाटतं इथले मुख्य कार्यकारी अधिकारी आले. अजिंक्य तिच्या मागे पाहत उभा राहिला आणि देवयानीला श्वास घशातच अडकला. तिच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. तणावात तिला उभं राहायचंही लक्षात आलं नाही. ती तशीच बसून राहिली. हुश्य, कसले व्यक्तिमत्व आहे, खतरनाक, एकदम कडक. मला वाटतं की एवढा मोठा मुख्य कार्यकारी अधिकारी थोडा म्हातारा असेल, पण हा तर एकदम तरुण वाटतोय. शिवाय व्यायामाची आवड असलेला पण वाटतोय. त्याची शरीरयष्टी पाहिली का? अजिंक्य सुस्कारा सोडत खाली बसला आणि देवयानीने आतापर्यंत रोखून धरलेला श्वास सोडला. तिने घाबरून पाठीमागे पाहिलं, पण कोणी दिसलं नाही. गेले ते. तू पाहायला हवं होतंस. खूपच प्रभावी व्यक्तिमत्व होतं. अजिंक्य पुन्हा बोलला.
तिने पुढे पाहत हुंकारा दिला. देवाने ऐक, आपण त्यांच्या कंपनीत आलो आहोत, त्यामुळे ते आले की उठून उभं राहण्याचे शिष्टाचार थोडे पाळ. आता कदाचित त्यांचं लक्ष गेलं नसेल म्हणून, पण अशा लोकांना त्यांचा अपमान केलेला आवडत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी ते येतील तेव्हा उठून उभी राहा. तो तिला समजावत बोलला. तिने मानेने होकार दिला. तेवढ्याच रिसेप्शनिस्टने त्यांना अंकिता मॅडमच्या केबिनमध्ये जायला सांगितलं, जी 3ऱ्या मजल्यावर होती. इकडे ती मुलगी आणि मुलगा कोण होते? कार्तिकने थोडं पुढे येताच विचारलं. आताच तो ऑफिसमध्ये आलेला, पण आज त्याला खूप वेगळं वाटत होतं. काहीतरी अनामिक ओढ जाणवत होती. रिसेप्शनमध्ये पाठमोरी एक मुलगी बसली होती. तो येताच तिच्यासोबतचा मुलगा उठून उभा राहिला होता, पण ती मुलगी तशीच बसून होती. क्षणभर त्याला तिथे जाऊन त्या मुलीला पाहण्याची इच्छा झाली, पण तो स्वतःच्याच इच्छेवर चमकला होता. कारण आजपर्यंत मनात कितीतरी प्रयत्न करूनही देवयानी व्यतिरिक्त कुठलीही मुलगी पाहायची त्याची इच्छा झाली नव्हती. पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्याच्या छोट्याशा हृदयात आज खूप जास्त खळबळ माजली होती. सर, प्रोजेक्टसाठी आले आहेत बँगलोरवरून. रमेश त्यांच्यासोबत थोडं पळत बोलला, कारण त्याला कार्तिकच्या चालण्याचा वेग पकडता येत नव्हता. बँगलोरचं नाव ऐकून क्षणभर तो थबकला. त्यांची नावं काय आहेत? कोणत्या कंपनीतून आलेत? कार्तिकने थोडा अस्वस्थ होत विचारलं. रमेश पुढे काय बोलणार तेवढ्यात, सर, बैठकीसाठी सगळे जमले आहेत. शहाणे तिथेच बोले. ठीक आहे, चला. कार्तिक त्याचा कोट नीट करत बोलला आणि बैठकीच्या हॉलमध्ये गेला. सगळे त्याला पाहून उठून उभे राहिले. तो बसताच लगेच बैठक सुरू झाली. समोर सादरीकरण सुरू होतं, पण त्याचं लक्ष मात्र लागत नव्हतं. हृदय आज उड्या मारत होतं. मनात काहीतरी ओढ लागलेली होती. त्यालाही कळत नव्हतं, पण आज त्याचं मन लागत नव्हतं. त्याची स्वतःवर चिडचिड होऊ लागली. पुरे. तो वैतागून उठून उभा राहिला. तसंच त्याच्यासमोरचे लोकसुद्धा घाबरून उभे राहिले. काय झालं सर? काही चूक झाली का? मी व्यवस्थित करतो, सादरीकरण देणारा माणूस घाबरून बोलला. एव्हाना त्याला एसीमध्येही घाम फुटला होता. शहाणे, हे सांभाळा, मला बरं वाटत नाही, तो बोलला आणि लगेच तेथून बाहेर पडला. रमेशही हातातल्या फाईल सांभाळत त्याच्या मागोमाग पळाला. त्याची पावलं आता त्याच्याही नकळत अंकिता मॅडमच्या केबिनकडे पडत होती. काय होतं आणि कशासाठी होतं काहीच कळत नव्हतं, पण त्याचं हृदय त्याला तिकडेच नेत होतं. रमेश न कळून उगीच त्याच्या मागे मागे जात होता. अंकिता मॅडमचे केबिन येताच त्याने न थांबता दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं. अंकिता मॅडम त्यांच्यासमोर बसलेल्या 2 व्यक्तीसोबत हसत बोलत होत्या. एकदम दरवाजा उघडल्याने त्या गडबडून गेल्या आणि कार्तिकला समोर पाहून जास्तच दचकल्या. त्या लगेच उठून उभ्या राहिल्या. सर, तुम्ही? अंकिता मॅडमच्या तोंडून एवढे शब्द बाहेर पडले ते ऐकून अजिंक्यही उभा राहिला आणि मागे वळून पाहू लागला. ते मात्र पुन्हा एकदा धडधडत्या काळजाला सावरत तशीच खाली बसून होती. नमस्कार सर, या ना. आम्ही प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होतो. हे बँगलोरचे ग्राहक आहेत, अंकिता मॅडम बोलल्या. कार्तिकची नजर अजूनही पाठमोरी बसलेल्या तिच्यावरच होती. तिचे सरळ केस आणि थोडासा निळ्या रंगाचा टॉप फक्त दिसत होता, पण फक्त तेवढं दिसणंही त्याच्यासाठी पुरेसं होतं. ती तीच होती, देवयानी. त्याच्या मनाने त्याला कौल दिला होता. त्याच वेळी अजिंक्यचं लक्ष देवयानीकडे गेलं. त्याने पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचा तिच्या खांद्यावरचा हात पाहून कार्तिकच्या डोळ्यात राग दाटून आला. देवयानी, उठ, सर आलेत. अजिंक्य तिच्या खांद्याला हलवत बोलला. तीही भानावर येत उठली आणि यावेळी ती मागे वळली. धडधडत्या मनाने तिने नजर वर करून पाहिला आणि त्याला समोर पाहून क्षणात तिचा जीव घशातच अडकला. सगळ्या भावना मिसळून कंठाशी येऊन थांबल्या. धडत्या बाहेरही पडत नव्हत्या. तिला गुदमरल्यासारखं वाटलं. पटकन पळत जाऊन त्याच्या मिठीत स्वतःला झोकून द्यायची प्रचंड इच्छा झाली, पण तिने स्वतःवरच ताबा ठेवला. प्रेम कितीही असलं तरी जे झालं होतं ते ती विसरली नव्हती. समोरच्या माणसाला तिच्यासाठी काहीच भावना नव्हत्या हे ती दुर्लक्षित करू शकत नव्हती, पण तरीही मनात वाटत होतं की त्याने तिला मिठीत घ्यावं. इकडे त्याची अवस्था तिच्यापेक्षा जास्त खराब होती. रोज जिला पाहण्यासाठी तो तीळ तुटत होता. आज ती समोर होती. 9 महिन्यानंतर तिला पाहून तो बर्फासारखा एका जागी गोठून उभा होता. क्षणभरापूर्वीचा राग गायब झाला होता. आता त्याला कळत होतं की सकाळपासून त्याचं हृदय का अस्वस्थ होतं, का ते इकडे ओढ घेत होतं. आज त्याच्या हृदयाची मालकीण आलेली होती, म्हणूनच ते त्याला विरोध करून तिच्याकडे पळत होतं. त्याचा आतल्या आत स्वतःच्या मनाशी संघर्ष सुरू होता. सर, तुम्हाला काही हवं आहे का? तो शांत उभा पाहिलेला पाहून अंकिता मॅडमने विचारलं आणि आता मात्र तो पूर्ण भानावर आला. त्याने त्याच्या अंतर्मनाशी लढाई जिंकली
आणि चेहरा पुन्हा एकदा निर्विकार झाला. मिसेस अंकिता, तुमचं काम करा. मला वेळ वाया घालवणारे लोक आवडत नाहीत. यांचं जे काही काम असेल ते पटकन करा. तो रागात अंकिता मॅडमकडे पाहत बोलला. हो हो सर, आम्ही प्रोजेक्टवरच चर्चा करत आहोत. अंकिता मॅडम घाबरून बोलल्या. लवकर करा, मला अद्ययावत माहिती हवी आहे. तो बोलला आणि जसा आला तसाच पुन्हा माघारी निघून गेला. तुम्ही बसा. तो जाताच अंकिता मॅडम सुस्कारा सोडत त्या दोघांना बोलल्या. माफ करा अंकिता मॅडम, आमच्यामुळे तुम्हाला ओरडा मिळाला. आपण कामाचं बाब पाहूया. गप्पा मारायला मी तुमच्या घरी येते. तसे 2 दिवस इथेच आहे, देवयानी बोलली. मनातून ती खूप जास्त दुखावली होती, कारण पुन्हा एकदा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. इकडे तो झपाझपा पावलं टाकत त्याच्या केबिनमध्ये आला. रमेशही त्याच्या मागोमाग आलेला. त्याला आज थोडं वेगळं वाटत होतं, पण विचारायची हिंमत नव्हती. कार्तिकने त्याच्या डेस्कवर बसून लगेच CCTV फुटेज सुरू केलं. आता त्याच्यासमोर अंकिता मॅडमच्या केबिनमधलं फुटेज दिसत होतं. देवयानीला पाहून त्याचे डोळे भरून आले. आज इतक्या महिन्यानंतर ती समोर असूनही तिला जवळ घेता येत नव्हतं आणि हेच त्याला आतल्या आत खात होतं. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. ती तशीच होती. 9 महिन्यापूर्वी त्याला सोडून जाताना जशी होती अगदी तशीच. सुंदर निरागस चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वासही झळकत होता, पण काहीतरी कमी होतं आणि ते तिचं निर्मळ हास्य होतं. शिवाय नेहमी तिच्या गालावर उडणारी केसाची लटही गायब होती. त्याला मनातच कसं तरी झालं. सर, दुसरी बैठक. रमेश फाईल पाहत काहीतरी बोलत होता, जे त्याला त्रास देत होतं. रमेश, बाहेर जा. मला काही वेळ कोणीही त्रास देऊ नका. तो रागात ओरडला. रमेशने गोंधळून खांदे उडवले आणि तो बाहेर गेला. मग कार्तिक पुन्हा तिला पाहण्यात दंग झाला. तिचं काम झाल्यावर ती मात्र निघून गेली. त्याचं मन पुन्हा सैरभैर झालं. ती इथे आली आहे आणि तेही आपल्या कंपनीत. तरीही आपल्याला काहीच माहिती नाही. हे कसं शक्य आहे? कार्तिकने रागात शिवचा नंबर डायल केला. शेवटच्या रिंगला फोन उचलला गेला. हॅलो कार्तिक. शिवचा थोडा घाबरट आवाज आला. तू वेडा आहेस का? देव इथे आहे आणि तू मला सांगितलंही नाही? कार्तिकने रागात विचारलं. हां आश्चर्य. तुला कसं वाटलं? शिव तिकडे नाटकी हसत बोलला. खरं तर तो घाबरला होता. नरकात जा, कार्तिक बोला आणि फोन कट केला. त्याने अस्वस्थपणे केसातून हात फिरवला. आता ती इतकी जवळ आहे तर त्याचं मन शांत बसत नव्हतं. त्याला ते सांभाळणं कठीण जात होतं. त्याने पटकन सगळे मेल तपासले. रमेशचेही मेल तपासले. त्यातून त्याला ती कोणत्या हॉटेलमध्ये थांबली आहे ते कळलं. आता काही करून तिला भेटायचं. 9 महिन्याचा विरह एका क्षणाने दूर होणार नव्हता. त्याचं दुःख थोडं का होईना हलकं करायचं होतं. कोणत्याही किमतीत आज त्याला तिला जवळ घ्यायचं होतं. इकडे देवयानी स्वातीला भेटायला गेली. तिच्याशी थोड्या गप्पा मारून ते पुन्हा हॉटेलवर आले. खरं तर तिला अंकलनाही भेटायचं होतं. गेल्या महिन्यात एकदाही अंकलशी मनसोक्त बोलता आलेलं नव्हतं. उद्या त्यांना भेटायचं हे तिने मनोमन ठरवलं आणि स्नानगृहात गेली. शावर खाली उभे राहिल्यावर तिच्यासमोर आजचा दिवस उभा राहिला. कार्तिक पूर्ण मन ज्याने व्यापलं होतं त्याने सरळ सरळ पुन्हा एकदा तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. फक्त त्याला पाहण्यासाठी ती इथे आलेली. कदाचित त्याच्या मनात काहीतरी भावना असतील अशी वेडी आशा मनात होती, पण सगळं फेल ठरलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ते शॉवरमधून पडणाऱ्या पाण्यामुळे दिसून येत नव्हतं. डोळे, नाक, गाल सगळं लाल झालेलं. का इतकं प्रेमात पडले या? ज्याला प्रेम कळत नाही अशा व्यक्तीसाठी का जीव तुटतो? ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती, पण उत्तर मात्र तिला मिळत नव्हतं. तिने शॉवर बंद केला आणि त्याच वेळी बाहेर काहीतरी आवाज झाल्यासारखं वाटलं. तिने कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा काहीच आवाज आला नाही. तिने मग टॉवेलने केस पुसले आणि कपडे घेण्यासाठी समोर पाहिलं, तर तिने मनातल्या विचारात हरवून कपडे आणलेच नव्हते. तिने डोळे झाकून एक सुस्कारा सोडला आणि केसांचा टावेल अंगाभोवती गुंडाळला. गुडघ्यापर्यंत टावेल येत होता, त्यामुळे तिला जास्त काही फरक पडला नाही. ती खोली तशीही फक्त तिच्यासाठीच होती. बाहेर कोणी असणं शक्य नव्हतं. तिने केस झटकले आणि दरवाजा उघडून बाहेर पडली. ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहणार तेवढ्यात देऊ एक ओळखीचा आवाज कानावर पडला आणि ती थक्क झाली. तिने दचकून मागे पाहिलं तर समोर खुर्चीवर तो आरामात बसलेला होता. एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून तो तिलाच पाहत होता, अगदी एकटक. कार्तिक सर? तिच्या तोंडातून हलकेच आवाज फुटला, पण तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. नक्कीच हे स्वप्न आहे, भास आहे. तो इथे असणं शक्य नाही. ती नकारार्थी मान हलवत त्याच्याकडे एक एक पाऊल टाकत होती. तो असलेल्या खुर्चीजवळ येताच ती थबकली.
कारण अजूनही तो तिलाच दिसत होता. त्याच खुर्चीवर बसून तिला पाहताना त्याची नजर तिला घायाळ करून गेली. नाही नाही, ते इथे येणार नाहीत. तिने मानेला जोरात झटका दिला आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की तिने फक्त टॉवेल घातला आहे. तो खरा आहे की नाही हे माहीत नाही, पण तिने मात्र एका हाताने पटकन टॉवेल पकडला आणि तेथून पळत जाणार तोच त्याने तिचा हात पकडला. तिने दचकून मागे पाहिलं आणि त्याच वेळी त्याने तिला स्वतःकडे ओढलं. ती थेट त्याच्या मांडीवर जाऊन पडली. त्याचे हात तिच्या कमरेवर होते. तिने मात्र वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो खरंच तिथे होता. तिच्या हातांना त्याची छाती ऊब आणि धडधड दोन्ही जाणवत होती. तिचे डोळे क्षणात पाणवले. त्याला पाहून ती सगळं जग विसरून बसली आणि तो हे सगळं विसरून गेला. त्याने आवेशाने तिला मिठीत घेतलं. ती पूर्ण स्तब्ध झाली. काय होतंय काहीच कळत नव्हतं, पण तिचा एक हात अजूनही टॉवेल घट्ट पकडून होता, तर दुसरा हात त्याच्या छातीवर होता. तिचं हृदय भित्र्या सशासारखं वेगाने धडधडत होतं आणि तेव्हाच त्याने तिच्या टॉवेलवरचा हात आणि त्याच्या छातीवरचा हात बाजूला करून तिला आणखीन घट्ट मिठीत घेतलं. तिने घट्ट डोळे मिटून घेतले आणि त्या मिटलेल्या डोळ्यातून आता पाणी वाहू लागलं. तिच्याही नकळत तिच्या दोन्ही हात त्याच्या पाठीवर आपोआप गेले. त्याच्या मिठीत तिला हरवून गेल्यासारखं वाटत होतं. कार्तिक डोळे मिटून तिला फक्त अनुभवत होता. गेल्या 8-9 महिन्यात तो जे मिस करत होता ते हेच होतं, तिची मिठी, तिचं जवळ असणं. आता त्याच्यासाठी खरंच स्वर्गसुद्धा ठेंगणं झालेलं. कितीतरी वेळ दोघंही घट्ट मिठीत होते. अगदी काळचक्र त्यांच्यासाठी जणू थांबलं होतं. थोड्या वेळाने तो हळूहळू भानावर येत होता. ते त्याला काहीच विरोध करत नव्हते आणि का करत नव्हती ते त्यालाही माहिती होतं, कारण ती अजूनही त्याचीच होती. त्याला म्हणून आनंद झाला होता, पण त्याला तिला गमवायचं नव्हतं. आयुष्यात आधीच खूप काही गमावलं होतं. आता तिला गमावणं त्याच्यासाठी मरणयातना होत्या. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या धुतलेल्या केसांचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. अजूनही तिच्या केसातून पाणी टपकत होतं, ज्यामुळे त्याच्या हाताच्या बाह्या भिजत होत्या. मानेवरच्या केसातून ओघळणारे काही पाणी थेंब तिच्या गोऱ्या त्वचेवर चमकून दिसत होते. याचं लक्ष आता कुठे तिच्याकडे गेलं. तिचा गोरा खांदा उघडीपाठ दिसत होती. ती फक्त टॉयलमध्ये होती. इतका वेळ त्याचं लक्ष गेलंच नव्हतं. त्याने लगेच नजर दुसरीकडे केली, पण मिठी मात्र सोडली नाही. कशी आहेस त्याने विचारलं, पण तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. देव कशी आहेस तिच्या उघड्या खांद्यावर ओठ टेकवत त्याने विचारलं आणि यावेळी तिच्या पाठीच्या कण्यातून एक थंडगार लाट गेल्याची जाणीव झाली. शहारून तिने अंग चोरून घेतलं. ती पटकन त्याच्यापासून अलग होण्यासाठी मागे होण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने मिठी आणखीन घट्ट केली. सांग मला, तू इथे का आली आहेस त्याने तिच्या केसांवर हलकेच हात फिरवत विचारलं. ती जबरदस्त घाबरली होती. थोड्या वेळ बेभान झालेली ती पण आता पूर्ण शुद्धीत आली होती आणि आपण फक्त टॉवेलमध्ये आहोत हे लक्षात येताच तिचे गाल टोमॅटोसारखे लाल झाले. कुठेतरी गायब व्हावं असं तिला वाटत होतं. तिने त्याच्या पाठीवरचे हात काढले आणि त्याच्या छातीवर ठेवले. सर सोडा ती त्याच्या छातीवर जोर देत बोलली. ठीक आहे, मला काही हरकत नाही, तो तिच्या मानेचा सुगंध घेत बोलला. तिचा तो सुगंध त्याला बेभान करत होता. त्याला तिला सोडवासं वाटत नव्हतं आणि त्याचे गरम श्वास मानेवर पाठीवर पडताच तिला तिच्या शरीरात शहारे जाणवत होते. तुला माझी आठवण आली का त्याने विचारलं. नाही, तिने कसंबसं उत्तर दिलं. खोटारडी, मलाही तुझी आठवण आली नाही, तो तिच्या मानेवर हलके चुंबन घेत बोलला. तिने पटकन खांदा चोरून घेतला. आता सांग, तू इथे फक्त माझ्यासाठी आलीस हो ना त्याने विचारलं. नाही, ऑफिसचं काम, ते श्वास आवरत बोलले. तिला त्याच्या मिठीतून बाहेरही जायचं होतं आणि त्याच्या मिठीतही राहायचं होतं. ती द्विधा मनस्थिती होती. त्याचा स्पर्श आणि त्याचे श्वास दोन्ही तिला बेभान करत होते. खरंच मला तसं वाटत नाही, पण जर तू माझ्यासाठी इथे आले असशील तर तू तुझा वेळ वाया घालवतेस. तो डोळे घट्ट मिटून थंडपणे बोलला आणि ती गोंधळून गेली. म्हणजे तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. मला तुझी गरज नाही, तो मिठी घट्ट करत बोलला. ती जास्तच गोंधळली. त्याचं बोलणं आणि त्याचं वागणं पूर्ण विरुद्ध होतं. त्याच्या स्पर्शात फक्त प्रेम आणि ओढ जाणवत होती, पण त्याचे शब्द मात्र वेगळे होते, जे त्याच्या हृदयावर घाव करत होते. मी तुला सांगितलं होतं, तुझ्यासारख्या खूप मुली माझ्या आयुष्यात येऊन जातात. तो तिच्या मानेजवळ चेहरा नेत बोलला आणि ती अंगांग शहारली. तिच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. तिच्या डोळ्यातून पाणी अलगद खाली आलं आणि त्याच्या खांद्यावर पडलं. सर, मलाही तुमच्यात काही रस नाही, मी फक्त ऑफिसच्या कामासाठी आले आहे. ती आता मन कठोर करून बोलली, पण शब्दातून ओलावा जाणवत होता. त्याने डोळे मिटल्याने पुन्हा एकदा मिठी घट्ट केली. तिच्या शरीराची हलकीशी थरथर त्याला जाणवत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. ठीक आहे, मान्य, तो बोलला आणि यावेळी त्याने त्याची मिठी
सोडली. मग मागे टेकला. त्याने पटकन तिचा टॉवेल दोन्ही हाताने पकडला आणि नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा एकदम जवळ होता. त्याचे डोळे आज थोडे वेगळे वाटत होते, थोडेसे पाणीदार. पण का? मी आलेच. ती पटकन त्याच्या मांडीवरून उठले आणि टॉवेल तसा हातात पकडून स्नानगृहात पळाले. मी थांबतो. तो तिला जाताना पाहून पुटपुटला. त्या आतमध्ये गेल्याने दरवाजाला पाठ टेकून उभे राहिले. तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि आता तिला हुंदका फुटला. जर त्याला माझी गरज नाही तर का आला आहे भेटायला? का असा त्रास देतोय? तिने तोंडावर हात ठेवला आणि रडू लागली. पण तिला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. सगळं तिच्या डोक्यावरून जात होतं. नाही नाही देव, तू कमजोर पडू शकत नाहीस. कधीच नाही आणि त्याच्यासमोर तर नाहीच नाही. त्याला आता घाबरायचं नाही, थोडंसुद्धा नाही. जाऊन त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. मलाही त्याची गरज नाही, काहीच गरज नाही. तिने डोळे पुसले. एका घेऊन थोडा राग एकवटला आणि स्नानगृहात कपडे शोधू लागली. पण कपडे तर तिने आणलेच नव्हते. पुन्हा एकदा त्याच्यासमोर असं जायचं तिला थोडं अवघडल्यासारखं वाटू लागलं. पण मगाशी इतका वेळ असाच अवस्थेत ती त्याच्या मिठीत होती आणि वरून तो तिच्या मानेला पाठीला स्पर्श करत होता ते आठवून आताही तिच्या शरीरावर शहारे आले. तिने डोळे मिटून स्वतःच्या भावना आवरल्या आणि रागात दरवाजा उघडून बाहेर आली. पण खोली पूर्ण रिकामी होती. तो त्या खुर्चीवर नव्हता. तो कुठेच नव्हता. ते वेड्यासारखी इकडून तिकडे त्याला शोधू लागले. पण तो सापडला नाही. ती हतबल होऊन बेडवर बसली. खरंच तो माझा भास होता का? माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक. तिने डोळे मिटले पण हृदयाची धडधड सांगत होती की तो अजूनही तिच्या आसपास आहे. पण कुठे आहे तो? तो गाडीत होता. तिच्या हॉटेलसमोर तिच्या खोलीकडे पाहत बसला होता. डोळ्यात थोडंसं पाणी होतं, पण तो ते खाली पडू देत नव्हता. त्याने मान तिरकी करून त्याच्या खांद्यावर तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि त्याचं मन हेलावून गेलं. त्याला वाटलं होतं की तिला मिठीत घेऊन थोडंसं मन शांत होईल. इतक्या दिवसांच्या विरहाच्या वेदनेवर हळवार फुंकर मिळेल. पण झालं वेगळंच. वेदना जास्त त्रास देत होती. मन दुपटीने अस्वस्थ झालेलं आणि हृदय तिच्याकडे खेचलं जात होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे सीटवर डोकं टेकवलं. किती जड जात होतं. तिला दुखावणं, ती समोर असताना तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे फक्त त्यालाच माहिती होतं. शब्दात सुद्धा ते दुःख सांगता येत नव्हते. त्याने दोन्ही हात छातीशी कवटाळले होते आणि तिकडे खोलीत ती सुद्धा उशीत घेऊन अश्रू ढाळत होती. दूर कुठेतरी गाणं सुरू होतं. त्यांच्या मनाची स्थिती जणू सांगत होतं. तो रात्रभर तिथेच होता. तिच्या खोलीकडे पाहत बसला होता. खोलीचा दिवा बंद झाला तरीही त्याची नजर त्यावरून हटत नव्हती. दुसऱ्या दिवशी देवयानी सकाळी उठली तेव्हा तिचे डोळे चुरचुरत होते. अंघोळ केल्यावर तिला बरं वाटलं. आज तिला अंकलकडे जायचं होतं. तिने तसं अजिंक्यला सांगितलं आणि सकाळीच निघाली. कारण दुपारी पुन्हा झेडजी ग्रुपसोबत बैठक होती. अंकलच्या घराजवळ येताच तिची पावलं थबकली. आंटी आणि तिचा भाऊ तिच्या नजरेसमोर आले आणि ती नकशीकांत हादरली. पण फक्त अंकलला भेटण्यासाठी. शेवटी तो आतमध्ये गेली. ए देऊ, तिला दरवाजात पाहून अंकलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ऐकलंस का? देवयानी आली आहे, जरा चहा टाक. अंकल हॉलमधूनच ओरडले तशी आंटी बाहेर आली. तिने एक कटाक्ष देवयानीकडे टाकला आणि आतमध्ये निघून गेली. पण तो कटाक्ष प्रचंड रागाचा होता असं देवयानीला वाटून गेलं. राम कसा आहे? फोनवर आजकाल चांगला बोलतो. त्याला बघायची खूप इच्छा आहे. बोलता बोलता अंकलचे डोळे पाणवले. हो, तो आता एकदम ठीक आहे. मी त्याला पण घेऊन येईल कधीतरी, देवयानी बोलले. तेवढ्यात आंटी पाणी घेऊन बाहेर आली. आंटी, कशा आहात? काहीतरी विचारायचं म्हणून देवयानीने विचारलं. ठीक आहे, आंटी बोलली आणि तिने अंकलकडे पाहिलं. ऐकलं का? साखर संपली आहे, खाली जाऊन घेऊन या. अगं पण अगोदर सांगायचं नाही का? आता संपल्यावरच सांगणार ना? जा पटकन घेऊन या. तोपर्यंत मी देवयानीशी बोलते, आंटी बोलली. अंकलनी देवयानीकडे पाहिलं आणि मग ते बाहेर पडले. देवयानी आता मनातच घाबरली. तसंही लहानपणापासून आंटीने तिला फक्त त्रासच दिला होता. काय मग देवयानी देवी, चांगले पैसे मिळालेले वाटतं. रामला ठीक केलंस. तू पण चांगली दिसतेस. आंटीने खोचकपणे तिला वरून खाली न्याहाळत विचारलं. हो, पगार चांगला आहे, ती शांतपणे बोलली. पगारात काय होतं गं? ज्याच्याजवळ इतके दिवस राहिली त्यानेच दिलं असेल सगळं, होय ना? आंटीने कुत्सितपणे विचारलं आणि ती शॉक झाली. आंटी, काही काय बोलताय? ती शक्य तितका सामान्य आवाज ठेवत बोलली.
माझा भाऊ सांगत होता तू ज्या करोडपतीसोबत राहत होतीस ना त्यानेच दिले का एवढे सगळे पैसे? आंटीने पुन्हा विचारलं. आंटी, मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते. त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही. देवयानी थोड्या रागात बोलली. ते तू मला सांगू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे मी पाहिलेत आणि हे पण सांगू शकते की तू त्याच्यासोबत राहत होतीस म्हणून तर आता अशी आहेस. आंटी कुस्तीक हसत बोलली. देवयानीला ते सहन होत नव्हतं पण तरीही ती गप्प बसली. काय ग, मन भरलं की सोडून दिलं का त्याने? थोडं आणखीन लुबडायचं होतं त्याला. खूप श्रीमंत आहे ना तो. माझ्या भावाला आतापर्यंत जेलमध्ये कुजवलं त्याने. आंटी रागात तोंड वाकडं करत बोलली. आंटी, तुमचा भाव त्याच्याच कर्माने गेला आणि हो, ते माझे सर होते. या व्यतिरिक्त आमच्यात काहीच नव्हतं. देवेने ठामपणे बोलली. उगीच सती सावित्री असल्याचं सोंग करून दाखवण्याची काही गरज नाही. कुठलाही श्रीमंत माणूस काही फायदा नसताना तुला त्याच्याजवळ ठेवून घ्यायला मूर्ख नाही. आणि आता तुझी अवस्था पाहून तर कोणीही म्हणेल की त्यानेच तुला पैसे दिले. जाऊ दे, मला काय. पण आता कोणी श्रीमंत माणूस बघू नकोस. लग्न कर आणि साधं आयुष्य जग, नाही तर या विश्वासघातकी जगात बिन लग्नाची राहशील. आंटी नाक मुरडत बोलली. देवयानीला खूप राग आलेला पण ती गप्प बसली. कारण जेवढं ती नाक करणार तेवढंच आंटी अजून तिच्या मनाला लागेल असं बोलणार हे तिला माहिती होतं. देवयानी, काय म्हणते मी? आंटीने विचारलं. देवयानीने एक सुस्कारा सोडला. आंटी, माझं मी बघून घेईल. ती कशीबशी बोलली. तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलं आहे. मुलगा चांगला बँकेत आहे. महिन्याला 35,000 रुपये कमावतो. बघ, विचार कर. आंटी बोलल्याने देवयानीने धक्क्यात आंटीकडे पाहिलं. असं काय बघतेस? अगं आता 25 पार करशील. आताच लग्न झालं तर ठीक, नाहीतर कोणी विचारणार पण नाही. तुझ्या अंकलला तुझी काळजी लागलेली असते म्हणून मी स्थळ काढलं आहे. अंकल आले की होकार दे. आंटी दम देत बोलली. लहानपणी आंटीने असा दम दिला की देवयानी तिचं सगळं ऐकायची. नाही ऐकले की आंटी खूप मारायची. ते देवयानीला आठवलं. पण आता ती लहानपणीची देवयानी नव्हती. तिच्यात तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास पूर्ण भरलेला होता. त्यामुळे आता आंटीचं ऐकणं शक्य नव्हतं. ती काही बोलणार तेवढा दरवाजा उघडला गेला आणि अंकल आतमध्ये आले. हे घे, जा चहा टाक. अंकल साखरेची पिशवी आंटीच्या हातात देत बोलले. मी काय म्हणते, मी आणलेलं स्थळ देवयानीला पण योग्य आहे. मी सांगितलं तिला. आंटी लगेच बोलली आणि अंकलने थोडे चकित होऊन देवयानीकडे पाहिलं. देवयानी तर दुप्पट धक्का बसल्यासारखी झाली होती. तुझं आतमध्ये ते स्थळ तिच्यासाठी चांगलं नाही. मी आधी पण सांगितलं आहे तुला. अंकल थोड्या रागात बोलले. देवयानीला हायसं वाटलं. नाहीतर आता खरंच तिला आंटीला उलट बोलायची इच्छा झालेली. काय वाईट आहे त्याच्यात? आंटीने पण त्या स्वरात विचारलं. अगं, त्या माणसाची 40शी पार झाली आहे. हे दुसरं लग्न आहे त्याचं. त्याला त्याच्या वयाची मुलगी बघ. देवयानीसाठी मी स्वतः शोधेन. तिच्यासाठी तिच्यासारखा सुंदर आणि तरुण मुलगा हवा. अंकल बोलले. दिवा घेऊन शोधला तरी सापडणार नाही. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? अहो, एक तर हिला आईवडील नाहीत. त्यात त्या भावाची जबाबदारी. कोण अशा मुलीला लग्नासाठी विचारेल? आणि विचारलं तरी पण जर हिने उधळलेले गुण कळले तर ते लोक भनमंडपातून पळून जातील. आंटी तोंड वाकडं करत बोलली. तू जा ना आत. अंकल जास्तच रागात ओरडले. देवयानीचे मात्र डोळे पाण्याने पाणवले होते. आल्यापासून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते. जे काही तिने केलंच नव्हतं त्याचं सगळं खापर तिच्यावर फोडलं जात होतं. देवयानी, तू काळजी करू नकोस. मी इथे 1-2 विवाह संस्थांमध्ये तुझं नाव दिलं आहे. अंकल बोलल्याने देवयानीला आता जास्तच रडू आलं. कार्तिकशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्वप्नातही विचार करून मदत नव्हती. अहो, तुम्ही कितीही ओरडलं तरी समोरच्याने होकार द्यायला हवा ना. याआधी पण तुम्ही 2 स्थळं बघितली पण हिला बघायच्या आधीच त्यांच्याकडून नकार आला. आंटी चहा घेऊन येत बोलली. हे बघ, तू जास्त नाक खुपसू नकोस. आणि त्यांनी नकार दिला कारण तू आणि तुझ्या भावाने नको ते सगळीकडे पसरवलं आहे. उगीच माझ्यासमोर तोंड उघडू नकोस. तू जात. अंकल वैतागून बोलले. देवयानी, तू चहा घे. अंकल देवयानी बोलले. नको अंकल, मला उशीर होतोय. ऑफिस आहे. देवयानी उठत बोलली. हे बघ बाळा, काळजी करू नकोस. मी मरायच्या आधी तुझे हात पिवळे नक्की करेल. तुझ्या बापाला शब्द दिला आहे. तुझं लग्न करूनच दम घेईल. अंकल बोलले. अंकल, मला लग्न करायचं नाही आहे. देवयानी आवंठा गिळत बोलली. देवयानी, अगं,
आधीच ठीक होतं, आता राम चांगला झाला आहे आणि त्यालाही वाटत असणार की तुझं लग्न व्हावं. ते काही नाही, मी स्थळ बघतोय, चांगलं वाटलं की तुला सांगतो, अंकल बोलले. देवेनीचं मन अस्वस्थ झालेलं. तिने बॅग उचलली आणि उभी राहिली. अंकल मी येते, ते भरलेल्या डोळ्यांनी बोलले. देवेनी हे बघ, जर तुला कोणी आवडत असेल तर सांग, मी काहीच आडेविडे घेणार नाही. अंकल शांतपणे बोलले. देवेनीच्या नजरेसमोर कार्तिक आला, पण काही झालं तरी तो तिच्या नशिबात नाही हे एव्हाना तिला कळलं होतं. तिने नकारार्थी मान हलवली आणि तेथून बाहेर पडले. अंकल तिला बाहेरपर्यंत सोडायला आलेले. तिथल्या पायऱ्याखाली उतरत असताना अचानक ती थांबली आणि ती थांबली म्हणून अंकलने पुढे पाहिलं तर समोरून पायऱ्या चढत राज त्या दोघांकडे चालत येत होता. अंकलने पटकन देवेनीचा हात पकडला. तुझा अंकल तिला बोलले. ती घाबरलेली होती हे त्यांना कळलं होतं. राज मात्र रागात तिला बघत पायऱ्या चढत होता आणि तो जसजसा जवळ येत होता तसतसं तिच्या शरीराचा थरकाप वाढत होता. 10 महिन्यापूर्वी झालेलं सगळं तिच्या डोळ्यासमोर येत होतं. तिने केविलवाण्या नजरेने अंकलकडे पाहिलं. मी आहे, चल मी तुला सोडायला देतो, अंकल बोलले आणि तिच्या पुढे चालू लागले. राज चालत चालत त्या दोघांच्या जवळ आला. अंकलने देवेनीचा हात पकडून तिला खाली उतरवत घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात आऊच देवेनीचा आवाज आला. तसं अंकलने मागे वळून पाहिलं तर राजने देवेनीचा दुसरा हात पकडला होता आणि देवेनी तो सोडवण्याचा प्रयत्न करत होते. राज हात सोड, अंकल ओरडले. काय दाजी, हिने तुमच्या मेहुण्याला त्या जेलमध्ये सडवलं आणि तुम्ही हिचीच बाजू घेताय वय? राज दात ओठ खात बोलला. हे बघ, तिचा हात सोड. अंकल त्याच्या हातातून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्याने मात्र त्याची पकड इतकी घट्ट केली की आता हातातल्या वेदनेमुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याच्या चेहऱ्यावर एक असुरी हसू दिसू लागलं, पण त्याचवेळी त्याच्या हातावर काहीतरी जोरात आपटलं. आई, त्यांनी विवळत तिचा हात सोडला आणि समोर पाहिलं तर एक आडदांड माणूस त्याच्याकडे रागाने बघत होता. कोण तू? इथे काय करतोस? राजने रागात विचारलं. मॅडम तुम्ही जा, तो माणूस देवेनीला बोलला. देवेनी थोडी चकित होऊन त्या माणसाकडे बघत होती. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात अंकलने तिचा हात पकडला आणि लगेच पायऱ्या उतरून खाली घेऊन आले. तेव्हाच त्या दोघांच्या कानावर राजच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. देवेनीने घाबरून वरती बघितलं तर आता 3 ते 4 लोक राजला लाथ्या बुक्क्याने तोडत होते. तिला थोडं आश्चर्य वाटलं. त्यांना ओलांडून एवढे लोक वरती गेले, पण तिच्या लक्षात आलं नव्हतं. पण ती लोक कोण होती आणि का मदतीला आली तिला काही कळत नव्हतं. तेवढ्यात आंटी खोलीतून पळत बाहेर आली. ए, कोण आहात तुम्ही लोक? माझ्या भावाला का मारत आहात? आंटीने मध्ये पडून विचारलं. स्त्री शक्ती संघटना, तो माणूस एवढंच बोला आणि त्याच वेळी त्याची लाथ राजच्या पेकटात बसली. तसा तो कळवळला. स्त्री शक्तीमध्ये पुरुष कधीपासून येऊ लागले? आंटीने रागात विचारलं. जेव्हापासून स्त्रियांवर स्त्रियाचा अत्याचार करू लागला. यावेळी फक्त मारून जातोय. पुढच्या वेळी कुठल्या मुलीच्या नादी लागला तर जिवंत काढून टाकू, सांगा त्याला, तो माणूस धमकी देत बोलला आणि ती सगळी माणसं पटापटा पायरी उतरून खाली आली. देवेनीला त्या लोकांना धन्यवाद म्हणायचं होतं, पण ते खूप वेगाने तेथून निघून गेले. देवयानी तू जा आणि माझी जेव्हा आठवण येईल तेव्हा मला सांग, मी भेटायला येईल, तू नको येऊ, अंकल रागात वरती आंटीकडे एक कटाक्ष टाकत बोलले. त्यांनी भरलेल्या डोळ्यांनी देवयानीकडे पाहिलं. देवयानीने मानेने होकार दिला आणि ती तेथून ऑटो पकडून निघून गेली. तिला गेलेलं पाहताच मगाच्या त्या माणसाने एक नंबर डायल केला. मॅडम निघाले आहेत, आम्ही त्या माणसाला मारलं, तो माणूस बोलला. त्याने तिला स्पर्श केला का? समोरून आवाज आला. हो सर, त्याने मॅडमचा हात पकडला होता, तो माणूस म्हणाला. मग त्याचा हात मोडा. कमीत कमी 2 आठवडे तरी त्या माणसाला त्या हाताने काही करता आलं नाही पाहिजे, समजलं का? समोरून आवाज आला. त्या माणसाने लगेच फोन ठेवला आणि पुन्हा तो पायऱ्या चढून वरती गेला. तिथे राज उठून उभा राहिला होता आणि आंटीसमोर देवेनीच्या नावाने घाणेरड्या शिव्या घालत होता. तो माणूस पटकन त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. तसा राज घाबरला. तो काही बोलला. तेवढ्या त्या माणसाने त्याचा हात पकडला आणि असा फिरवला की कडकडकड हाडं वाजली. त्याच्या तोंडून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली. अंकल आणि आंटी शॉकमध्ये फक्त डोळे विस्फारून बघत होते.
कोणाला काही कळायच्या आत तो माणूस पुन्हा खाली उतरला आणि त्याच्या गाडीत येऊन बसला. त्याने पुन्हा फोन केला. सर, काम झालं. तो बोलला, गुड, पण पुढच्या वेळी मला कोणतीच चूक नको आहे. मॅडम पुण्याला आली आणि तरीही तुम्ही मला साधं सांगितलं पण नाही. ही तुमची लास्ट मिस्टेक होती. समोरून करारी आवाज आला. सर, ते शिव सर बोलले की तुम्हाला नको सांगायला. तो माणूस थोडं घाबरून बोलला, मी तुमचा बॉस आहे, लक्षात ठेवा. समोरून एकदम थंड आवाज आला. हो सर, सॉरी, पुढच्या वेळी असं होणार नाही, तो माणूस बोलला आणि समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. देवयानी ऑफिसमध्ये आली तेव्हा तिला थोडा उशीर झाला होता. ती लगेच अंकिता मॅडमच्या केबिनमध्ये गेली, पण तिथल्या शिपायाकडून तिला कळलं की अजिंक्यसोबत आधीच मीटिंग सुरू झाली आहे. तिने एक सुस्कारा सोडला आणि कार्तिकच्या केबिनच्या दिशेने गेली. तिथे येताच ती थबकली. तिने मागे वळून पाहिलं. तिचा डेस्क तसाच होता. काहीच बदललेलं नव्हतं. कदाचित आता कोणीतरी दुसरं तिथे काम करत असावं. तोच तिचं मन भरून आलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या केबिनच्या दरवाजावर टकटक केली. आत या, त्याच्या आतून तसाच आवाज आला आणि तिला 9 महिन्यापूर्वीचं सगळं नजरेसमोर येऊन गेलं. तिचं मन कमजोर पडत होतं, पण ती मात्र ठाम होती. तिने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली. अजिंक्य आणि अंकिता कार्तिक समोर बसले होते. ती पण त्याच्या शेजारी जाऊन बसली. तिने मान वर करून कार्तिककडे पाहिलं, पण त्याने मात्र एकदाही तिला पाहिलं नाही. त्याचं असं दुर्लक्ष करणं तिच्या हृदयाला वेदना देऊन गेलं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो उभा राहून दुसरीकडे तोंड करून फोनवर बोलू लागला. त्याचं लक्ष नाही पाहून आता अजिंक्यने देवयानीकडे पाहिलं. ती उशीर आल्यामुळे कार्तिक त्यांच्यावर चिडला होता, म्हणून आता त्याला देवयानीचा राग येत होता. देवयानी, हे काय आहे? इतका उशीर? तुला वेळेवर येता येत नाही का? तुझ्यामुळे बाकी सगळ्यांनी ओरडा खायचा का? अजिंक्य रागात देवयानीला बोलला. मला माफ करा सर, देवयानी माफी मागत बोलली. तुझ्यामुळे? अजिंक्य पुढे काय बोलणार तेवढ्यात हिंमत कशी झाली तुझी? कार्तिकने त्याच्या समोरच्या टेबलावर हात आपटत रागात विचारलं. तसे तिघे घाबरून उठून उभे राहिले. काय झालं सर? अंकिताही थोडी चकित झाली. अजिंक्य घाबरत विचारू लागला. देवयानी मात्र गोंधळली होती. अजूनही हा सनकी तसाच आहे, थोडासुद्धा बदलला नाही. देवयानीने मनातच सुस्कारा सोडला. कार्तिक थोडा शांत होऊन मागे झाला. हा प्रोजेक्ट मला समाधानकारक वाटत नाही. उद्या या. अंकिता तुम्हाला बदल मेल करेल. कार्तिक खिशात हात घालून शांतपणे बोला, पण त्याच्या शब्दात कमालीची धार होती. त्या तिघांनी मान हलवली आणि बाहेर पडले. ते जाताच कार्तिकचा चेहरा पुन्हा रागीट बनला. त्याची हिंमत कशी झाली? तो माझ्या देवशी इतक्या उद्धटपणे कसा बोलू शकतो? याची किंमत त्याला चुकवावी लागेल. कार्तिक रागात पुटपुटला. इकडे अंकिताने त्या दोघांकडे पाहिलं. तुम्ही दोघं कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घ्या, मी सरांशी बोलून काय काय बदल आहेत ते बघते, अंकिता बोलली. देवयानी आणि अजिंक्य मग कॅन्टीनमध्ये गेले. हे सीओ थोडे जास्तच कडक आणि विचित्र वाटतात, अजिंक्य वैतागून मान हलवत बोला. देवयानीला मनातच राग आला, कारण तो कार्तिकबद्दल काहीतरी बोलत होता. तुला काय वाटतं? अजिंक्यने कॉफीचा मग हातात घेत विचारलं. मला काहीच वाटत नाही, देवयानी निर्विकारपणे बोलली. पूर्ण प्रोजेक्टचा प्लॅन तयार आहे आणि आता पुन्हा त्यात बदल करायचे म्हणजे इथे आणखीन 1-2 दिवस थांबावं लागेल आपल्याला, अजिंक्य सुस्कारा सोडत बोलला. देवयानी बोलली आणि त्याचवेळी तिचं लक्ष बाजूच्या टेबलवर गेलं. आता मात्र तिचे डोळे विस्फारले. काय झालं? तिच्या चेहऱ्यावरचे थोडे विचित्र भाव बघून अजिंक्यने विचारले. काही नाही, देवयानी तिची नजर हटवत बोलली. पण आता ती अस्वस्थ झाली होती. राहून राहून तिचं लक्ष बाजूच्या टेबलवर जात होतं, कारण तिथे किरण बसलेली होती. म्हणजे ती याच ऑफिसमध्ये काम करत असणार. गावाकडे ती कार्तिकच्या मागे होती, इथे पण त्यासाठीच आली असेल का? देवयानी मनातच विचार करून अस्वस्थ होत होती. पण किरणचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती तिथल्या बाकीच्या मुलीसोबत बोलण्यात व्यस्त होती. देवयानीने आता तिचं पूर्ण लक्ष त्याच्या बोलण्याकडे लावलं. थोडं थोडं कानावर पडत होतं. त्या मुली तिला चिडवत होत्या असं वाटत होतं. किरण, कधीतरी आम्हालाही बॉससोबत कॉफीची संधी दे ना. ते जेव्हा येणार असतील तेव्हा आम्हालाही बोलवत जा, म्हणजे तेवढंच आम्हाला मनाला समाधान होईल. एक मुलगी किरणला बोलत होती. नाही हं, कार्तिकला जास्त गर्दी असली की आवडत नाही. ते माझ्यासाठी एकटेच इथे कॉफी प्यायला आले होते. सगळ्यांना बोलवायचं म्हटलं तर मलाच रागवतील, किरण भाव खात बोलले. हे ऐकून देवयानीला मनातून खूप वाईट वाटलं. म्हणजे खरंच कार्तिक किरणसोबत कॉफी पितात?
माझं मन तिकडे त्यांच्यासाठी तडफडत आहे आणि ते इथे तिच्यासोबत कॉफी पितात. तिचे डोळे लगेच पाणवले. आता तिला आणखीन काही ऐकायचं नव्हतं. अजिंक्य सर, आपण जाऊया का? माझं डोकं जड झालं आहे. ती बोलली. नाही, जेवढे बदल आहेत तेवढे करूनच आपण हॉटेलवर जाणार आहोत. मला कामात कोणताही हलगर्जीपणा नको आहे. तसेही तू स्वतःहून या प्रोजेक्टसाठी आली आहेस, म्हणून थोडी जबाबदारी दाखव. अजिंक्य थोडा तिरसटपणे बोलला. सॉरी, ती बोलली आणि खाली मान घालून बसली. आता इथे ये आणि हे प्रेझेंटेशन बघ. दोघांनी मिळून बघितलं तर आणखीन चांगलं बनवता येईल. अजिंक्य बोला. देवेनी उठली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. ते दोघंही प्रेझेंटेशनमध्ये व्यस्त झाले. मध्ये मध्ये अजिंक्य तिच्या खांद्यावर हलकं थोपटून शाबासकी देत होता आणि त्याच वेळी ते सगळं मॉनिटरवर पाहणारा कार्तिक भयंकर रागत होता. त्याला फक्त अजिंक्य तिच्या खांद्यावर हात ठेवतोय एवढं दिसत होतं. त्यामुळे त्याच्या मनात ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. आता तिथे जाऊन त्याला ऑफिसमधून ढकलून बाहेर काढावं अशी त्याची इच्छा होत होती, पण तरीही तो स्वतःवर खूप नियंत्रण ठेवत होता. त्याला तर आता देवेनीचाही राग येत होता, कारण ती त्याला खांद्यावर हात ठेवू देत होती. त्याने रागात अंकिताचा नंबर डायल केला आणि पुन्हा एकदा त्या दोघांना मीटिंगसाठी बोलवायला सांगितले. त्याने फोन खाली ठेवला. तोच त्याचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर डॅडीचं नाव दिसत होतं. त्याने वैतागून फोन उचलला. हॅलो कार्तिक. कार्तिक आवाजावर नियंत्रण ठेवत बोलला. कार्तिक, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. समोरून डॅडीचा आवाज आला. मी व्यस्त आहे, तो बोलला. हे बघ कार्तिक, आज किरणचा वाढदिवस आहे. आता ती जर तिच्या घरी असती तर तिच्या घरच्यांनी साजरा केला असता, पण सध्या ती आपल्या घरी आहे. तर मला वाटतं निदान तू आज तिला डिनरसाठी बाहेर घेऊन जा. तेवढंच तिला आनंद होईल. तुझ्या मॉमलाही असंच वाटतं. जमलं तर, डॅडी बोलले. कार्तिक थोडा विचारात पडला. त्याने समोरच्या स्क्रीनकडे पाहिला आणि काहीतरी विचार केला. ठीक आहे, तो बोलला. डॅडी थोडे चकित झाले, पण त्याने होकार दिला म्हणून त्यांना समाधान वाटलं. त्याने फोन ठेवला. तेवढ्यात त्याला काचेतून देवी आणि अजिंक्य आणि अंकिता येताना दिसले. ते तिघेही येऊन त्याच्यासमोर बसले. देवेनी खाली मान घालून बसली होती. ते त्याच्याकडे लक्ष नाही असं दाखवत होते आणि तेच त्याला जास्त त्रास देत होतं. त्याने त्यांच्याकडे पाहतच किरणचा नंबर डायल केला आणि तिला केबिनमध्ये यायला सांगितलं. त्याच्या त्या वागणीने देवेनी मनातच उदास झाली. इकडे किरण मात्र खूप खुश झाली होती, कारण आज पहिल्यांदा त्याचा फोन आला होता आणि त्याने स्वतःहून तिला बोलवलं होतं. तिने तिच्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं आणि लगेच त्याच्या केबिनकडे यायला निघाली. ती जेव्हा केबिनमध्ये आली तेव्हा आधीच काही लोक तिथे होते. तिचा तो थोडा मूड ऑफ झाला. तिला वाटलं होतं की कार्तिक तिला एकांतात बोलवेल. ती तशीच थोडी नाराज होऊन आतमध्ये आली आणि तिथे आल्यावर मात्र देवेनीला बघून थोडी शॉक झाली, कारण तिच्या माहितीप्रमाणे देवेनी तेथून निघून गेली होती आणि कार्तिकचं तिच्याशी काहीच नातं नव्हतं असं तिला कळलं होतं. मग आता ती तिथे काय करत होती? किरण, ए बस. कार्तिकने तिला सोफ्याकडे इशारा केला. किरण सोफ्यावर बसल्याने तिने देवेनीकडे पाहिलं. देवेनीने हलकेच हसून तिला प्रतिसाद दिला आणि ती हसते हे बघून कार्तिकला जास्तच राग आला. खरं तर किरण माझे नातेवाईक आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे, म्हणून रात्री छोटीशी पार्टी ठेवली आहे. तुम्ही तिघंही आम्हाला जॉईन करावं असं वाटतं, तुम्हाला हरकत नसेल तर. कार्तिक देवेनीकडे एक कटाक्ष टाकत बोलला. देवेनीच्या चेहऱ्यावर आता उदासी स्पष्ट दिसत होती. का नाही सर, आम्ही नक्की जॉईन होऊ, अजिंक्य आनंदाने बोलला. अंकितानेही हसून सहमती दिली. देवेनी मात्र खाली मान घालून बसली होती. या पण येतील ना? त्याने देवेनीकडे पाहिलं. ते दोघे एका खाजगी भागात गेले. बाजूला स्विमिंग पूल होता आणि त्याच्या शेजारी एक मोठा गोलाकार टेबल होता जो सुंदर सजवला होता. त्यावर किरण आणि कार्तिक हसत काहीतरी बोलत होते. अंकिताही त्यांच्यात सामील झाली होती. देवेनीने एक सुस्कारा सोडला आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसले. सगळ्यांनी एकमेकांना अभिवादन केलं. देवेनीने कार्तिककडे पाहिलं, पण त्याने मात्र तिला न पाहिल्यासारखं केलं. मग मात्र तिला राग आला. तिनेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. वाढदिवसाच्या शुभेच्छा किरण. तिने किरणला हातात हात देऊन शुभेच्छा दिल्या. धन्यवाद, किरणने हसून प्रतिसाद दिला. थोड्याच वेळात जेवण आलं, पेयही आलं. देवेनी, तू ड्रिंक घेते का? अजिंक्यने विचारलं. नाही, देवेनी शांतपणे बोलली. पण मी घेणार आहे थोडंसं, किरण आनंदात बोलली. अंकितानेही थोडं घेतलं. त्या सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. देवेनी मात्र अधूनमधून कार्तिककडे पाहत होती, पण त्याचं लक्षच नाही असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती जास्तच अस्वस्थ होत होती.
खरंच कार्तिक पूर्ण बदलला आहे का, की आपणच त्याच्या प्रेमात एवढं वेडं झालो आहोत की त्याला वेगळं समजत होतो, त्याला आपण आवडतो असं वाटत होतं, पण तो आपल्याला पूर्ण विसरून गेला आहे. कदाचित त्याला आपण आठवतही नसेल असं तिचं मन तिला समजावत होतं. तेवढ्यात अचानक तिच्या ड्रेसवर पेय सांडलं. तसे ते उठून उभे राहिले. अरे माफ कर, किरण दिलगिरी व्यक्त करत बोलली. ठीक आहे, मी साफ करून येते, देवेनी ड्रेस झटकत बोलली आणि वॉशरूमकडे गेली. मी पण येते थांब, किरण बोलली आणि तिच्या मागे पळाली. त्या दोघेही वॉशरूममध्ये आल्या. देवेने पाणी घेऊन तिचा ड्रेस साफ करू लागली. देवेने किरणने हाक मारली तशी देवेने चमकून तिच्याकडे पाहू लागली, कारण गावाकडे तर ती तिला दीदी म्हणत होती आणि आता थेट नावाने हाक मारत होती. तू ही कंपनी का सोडलीस, किरणने विचारलं. मला दुसरीकडे चांगली ऑफर मिळाली म्हणून सोडली, देवेने ड्रेस झटकत बोलली. खरंच का, म्हणजे झेडजी ग्रुपपेक्षा चांगली कंपनी तुला मिळणं शक्य नाही. जाऊ दे, तसंही मला माहिती आहे तू का सोडलीस, किरण हसत बोलली. अच्छा, काय माहिती आहे, देवेने भुवया उंचावून विचारलं. तू आजोबांसाठी कार्तिकच्या पत्नीचं नाटक करत होतीस आणि त्यातच तू कार्तिकची खरोखरची पत्नी बनण्याचं स्वप्न पाहू लागलीस. खरं तर गावाकडे तू जेव्हा कार्तिकच्या मिठीत गेलीस तेव्हा वाटलं की तुमच्यात काहीतरी असेल, पण इथे आल्यावर सगळं कळलं. त्यात तू बहुतेक त्याच्यावर प्रेम करायला लागलीस आणि म्हणून कार्तिकने तुला कंपनीतून बाहेर काढलं, किरण बोलली. देवेने धक्क्याने तिच्याकडे पाहू लागली. तिला भयंकर राग आला होता. एक मिनिट, मला तुझ्या कार्तिक सरांनी कंपनीतून बाहेर काढलं नाही, मी स्वतः गेले आहे, समजलं. माझा टॅलेंट एवढा आहे की मला कुठेही नोकरी मिळू शकते आणि कोणी मला बाहेर काढू शकत नाही. ठीक आहे, देवेने रागात बोलली. जाऊ दे, तुला वाईट वाटलं का, माफ कर, पण स्वतः कार्तिक सरांनी सांगितलं की तू त्यांच्या मागे लागली होतीस म्हणून त्यांनी तुला बाहेर काढलं, किरण ठसक्यात बोलली. देवयानीच्या चेहऱ्यावर आता वेदनादायक भाव उमटले. बरं चल बाहेर जाऊया, तुझं झालंय, किरण बोलली आणि बाहेर पडली. देवेनी मात्र अजूनही धक्क्यात तिथेच उभी होती. कार्तिक कसं बोलला, मी त्याच्या मागे लागले होते म्हणून त्याने मला काढलं. रागात तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आता जाऊन त्याला जाब विचारावा असं तिला वाटलं, पण आता त्याच्याशी तिला काहीच देणं घेणं नव्हतं. त्याचा विचारही करायचा नाही. तो खरंच वाईट आहे, खोटारडा आहे. त्याच्यावर प्रेम करणं खरंच आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. ती रागात लाल झालेल्या चेहऱ्यावर पाणी मारत होते. थोड्या वेळाने ती बाहेर आली तर सगळे हसत गप्पा मारत होते. तिने रागात कार्तिककडे पाहिलं आणि तिला किरणचे शब्द आठवले. तिला खूप जास्त अपमानित वाटलं. तिचा स्वाभिमान ठेचला गेला होता. समोर विस्कीची बाटली होती. तिने पटकन ती उचलली आणि लगेच तोंडाला लावली. देऊ, कार्तिकच्या तोंडून अस्पष्ट हाक बाहेर पडली, पण त्याआधीच अंकिताने तिच्या हातातली बाटली पकडली होती. त्याचे शब्द कोणालाच ऐकू गेले नाहीत. देवेने, अगं तुला घ्यायचे आहे का, मग थोडा सोडा मिसळ अशी सरळ घेऊ नये, अंकिता तिला बोलली. ठीक आहे मॅडम, मला अशीच आवडते, ते बोलले आणि पुन्हा तिने ती बाटली तोंडाला लावली. कार्तिक धक्क्याने तिला पाहत होता. विस्की ती पहिल्यांदा पित होती हे तिच्या वाकड्यात झालेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं, पण ती असं का करते ते मात्र त्याला कळत नव्हतं. मनात तो थोडा रागवला. तिने ती पूर्ण बाटली पिऊनच टाकली होती. एव्हाना सगळ्यांचं जेवण झालेलं. किरण बाहेर ड्रायव्हर वाट पाहतोय, तू जा, मला थोडं काम आहे, कार्तिक किरणकडे पाहत बोलला. त्याच्या डोळ्यात नकळत राग होता. किरणला थोडं आश्चर्य वाटलं. मी तुमची वाट पाहते, किरण हसत बोलली. नाही, मला दुसरीकडे जायचं आहे, तू जा, तो करारी आवाजात बोलला. तिला त्याला आणखीन काही बोलायचं होतं, पण त्याच्या डोळ्यातला राग पाहून ती गप्प बसली. तिने सगळ्यांचा निरोप घेतला. देवयानीला काहीच कळत नव्हतं. ती फक्त शांतपणे सगळ्यांकडे पाहत होती. तिला थोडी थोडी विस्की चढत होती. देवयानी, तू तुझ्या रूममध्ये जाशील ना की मी सोडायला येऊ, अंकिताने जाता जाता विचारलं. नाही, मी स्वतः जाईल, देवयानी हसत बोलली. पण तिचं हसणं थोडं विचित्र होतं. अंकिता मग निघून गेली. ठीक आहे कार्तिक सर, आम्ही पण जातो, अजिंक्य बोलला आणि देवयानीकडे वळला. देवयानी, चल, मी तुला तुझ्या रूममध्ये सोडतो, अजिंक्य तिचा हात पकडत बोलला. कार्तिकच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या. नाही, मला स्वतः जाता येतं, कोणाची गरज नाही, तुम्ही जा, देवयानी उठून त्याचा हात झटकत बोलली. अजिंक्यनेही मग जास्त आग्रह केला नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, कार्तिक अजिंक्यला बोलला. अजिंक्य मग लिफ्टकडे गेला. बाय कार्तिक सर, देवयानी जबरदस्ती कार्तिककडे पाहून हसत बोलली.
आणि तेथून पायऱ्यांकडे जाऊ लागली. कार्तिक अजूनही तिथेच बसून देवेने जात असलेल्या दिशेला पाहत होता. त्याने फोन उघडून त्यावर काहीतरी मेसेज केला आणि मग देवेनीच्या मागोमागे गेला. ती पुढे जाऊन हॉटेलच्या खुल्या भागात उभी होती. तिथे कोणीच नव्हतं. बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता. ते त्याच्याकडेच पाहत होते. डोळे थोडे ओले झाले होते. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. देवेने रूममध्ये जा, तो बोलला. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं. मी नाही जाणार, तुम्ही जा, मी इथेच राहणार, ती रागात बोलली आणि पुन्हा पाऊस पाहू लागली. देव, त्याने हळूवार हाक मारली. आता तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. देवयानी, माझं नाव देवयानी आहे, हे गोड गोड त्या किरणला बोला, ती रागात बोलली. तो थोडा धक्का खाऊन तिच्याकडे पाहू लागला. त्याने तिचा दंड पकडला आणि स्वतःकडे वळवलं. तिने लगेच त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आता तिचे दोन्ही दंड घट्ट पकडले. तिला का म्हणू? माझी लाडची फक्त तू आहेस, तिच्या डोळ्यात पाहत तो जबरदस्त रागात बोलला. पण तिने तर फक्त पहिलंच वाक्य ऐकलं. ते आवडते ना तुम्हाला? तुम्ही तिला सांगितलं ना की मला तुम्ही? देवेने आता रडायला लागली. तिला पुढचं काही बोललं जात नव्हतं. काय? त्याने गोंधळून विचारलं. तिने दोन्ही हाताने त्याची कॉलर पकडली. त्याने मान खाली करून कॉलरकडे एकदा पाहिलं आणि मग तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रागाने लालबुंद झालेले. कार्तिक सर, मला तुमचा तिरस्कार आहे, ती त्याच्या कॉलर बोनवर नखर उतवत बोलली. तिच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही स्पष्ट दिसत होते. तो तिचा अवतार पाहून थक्क झाला. देव, तो अविश्वासाने बोलला, कारण तिच्या तोंडून ते शब्द ऐकून त्याच्या काळजावर हजारो वार झाले होते. गेले 9 महिने स्वप्नात तो हे शब्द ऐकत होता आणि प्रत्येक वेळी ते खरं होऊ नये अशी प्रार्थना करत होता. पण आज ती त्याला ते शब्द ऐकवत होती. त्याच्याही नकळत त्याचे डोळे ओलावले होते, कारण त्याला तिच्याकडून फक्त प्रेम होत आणि ती त्याच्या उलट बोलत होती. हो, मला तुमचा तिरस्कार आहे, ती पुन्हा ओरडली आणि त्याच्यासमोर खाली बसली. कार्तिकने तिच्याकडे पाहिलं. ती रडत होती. त्याला आता काहीच सुचत नव्हतं. त्याने पटकन फोन काढून एक नंबर डायल केला. माझा कोणी पाठलाग करणार नाही याची खात्री करा, तो फोनवर बोलला. मग त्याने खाली झोकून तिला दोन्ही हातात उचलून घेतलं. तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिची मिठी घट्ट केली. तिला बहुधा आता विस्की जास्त चढली होती, त्यामुळे तिला स्वतःला सावरता येत नव्हतं. पण तरीही त्याची ती हळूहळूशी मिठी आणि त्याचा परफ्यूमचा सुगंध तिला बेभान करून गेला. पोटात अचानक फुलपाखरं बागडू लागली. तिने त्याच्या मानेवर हात गुंफवून त्याच्या छातीत डोकं खुपसलं. तिची शरीराची हलकीशी थरथर त्याला हे जाणवली. तो थोडा गालात हसल्याने त्याने तिला पूर्णपणे कवेत घेतलं. मग तो तिला घेऊन बाहेर गेला. समोरच्या अंधारात एका काळ्या रंगाची गाडी पार्क केली होती. एका माणसाने पळत येऊन दरवाजा उघडला. मग त्याने तिला त्यात बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याच्या कॉलर बोनला आणि छातीवर तिने ओरबडलेली जागा चरचरत होती. त्याने एकदा त्या जखमीकडे पाहिलं. त्याला त्या जखमाही तिच्या स्पर्शासारख्या वाटल्या आणि मग ती वेदनाही त्याला हवीहवीशी वाटली. त्याने शर्टचं वरचं बटन बंद केलं आणि देवयानीकडे पाहिलं. ती सीटवर बसून डुलत होती. तिच्या केसांवर पावसाचे छोटे छोटे थेंब जमा झाले होते. तो तिच्या बाजूला झोपून तिचा सीट बेल्ट लावू लागला. सीट बेल्ट लावताना त्याने तिच्याकडे पाहिलं. ती डोळ्याची उघडझाप करत त्याला पाहत होती. क्षणभर त्याला तिला तिथेच मिठीत घेण्याची तीव्र इच्छा झाली, पण त्याने त्याची नजर फिरवली आणि गाडी सुरू केली. तुम्ही मला कुठे नेताय? देवेने डोळ्यांची उघडझाप करत विचारत होती. आता तिला नशा पूर्ण चढली होती. कार्तिकने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा रस्त्याकडे पाहू लागला. कार्तिक सर, तिने पुन्हा हाक मारली. आज थोडा वेळ फक्त आपण दोघे एकत्र राहू, तो एवढंच बोलला. तिने मान तिरकी करून विचारलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नशा स्पष्ट दिसत होती. भडक मेकअपमुळे ती सुंदर दिसत होती, पण त्याला तो मेकअप नको होता. त्याने गाडी चालवता चालवता समोरचा टिश्यू पेपर घेतला आणि तिच्याकडे दिला. तो मेकअप काढून टाक, मला आवडत नाही, तो थोडा रागात बोलला. ती हसली, अगदी एखाद्या लहान निरागस मुलीसारखी. मेकअप काढला तर मी तुम्हाला आवडेन? तिने बालिशपणे विचारलं. तू मला कशी आवडतेस? तू मेकअप कर किंवा करू नकोस, तू माझ्यासाठी सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाची आहेस. आणि एक गोष्ट अजून, तू फक्त मला आवडत नाहीस, तू माझं सगळं काही आहेस, तो बोलला. तिचे डोळे पाणावले, पण नशेमध्ये तिचं मन विचार करायला कमी पडत होतं. नाही, मी तुम्हाला आवडत नाही,
तुम्हाला ती किरण आवडते. देवेने तोंड बारीक करून बोलली. कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि गप्प बसला. सर, बोला ना, कुठे चाललो आपण? तिने पुन्हा बाहेरचा रस्ता पाहत गोंधळून विचारलं. आपल्या स्वप्नांच्या जगात फक्त तो आणि मी, तो एक दीर्घ श्वास घेत बोलला. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. हो, देवेने निर्विकारपणे उत्तर दिलं. इव्हेंट ग्रुपला सगळं तयार ठेवायला सांगा. तो किरणकडे हसत पाहून बोलला. ते पाहून किरण जबरदस्त खुश झाली. हो कार्तिक, किरण आनंदात बोली. तिने मुद्दाम सर बोलायचं टाळलं आणि नेमकं तेच देवेनीने नोटीस केलं. ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असूनही तो तिला त्याच्या नावाने हाक मारत येतोय हे तिच्या मनाला खूप लागलं. अजिंक्य सर, झाला असेल तर जाऊया का? देवेनीने हळूच अजिंक्यला विचारलं. हो, आपण निघूया. रात्रीसाठी तयारी पण करावी लागेल. तो हळू आवाजात बोलला. ठीक आहे सर, आम्ही जाऊ का? रात्री भेटूया. आम्हाला हॉटेल सांगा, आम्ही तिथे येऊ. अजिंक्यने विचारलं. ठीक आहे. कार्तिक बोला तसे ते तिघेही उठले आणि बाहेर पडले. ते बाहेर जाताच किरण सोप्यावरून उठले आणि कार्तिक समोर येऊन उभी राहिली. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, ती आनंदाने बोलली. स्वागत आहे, आता तू जाऊ शकतेस. तो काचेतून बाहेर पाहत निर्विकारपणे बोलला. रात्री देव्याने आरशासमोर बसून एकटक स्वतःकडे पाहत होती. तिने लांब वन पीस घातला होता आणि भरपूर मेकअप केला होता, कारण तिला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख कोणालाच दिसू द्यायचं नव्हतं, विशेषतः कार्तिकला, कारण आज त्याची पार्टी होती. तीही कोण्या दुसऱ्यासाठी तो देत होता. तिच्यासाठी त्याने असं कधीच काही केलं नव्हतं, पण किरणसाठी तो इतरांना पार्टी देत होता. तिला हे सगळं पचवणं खूप अवघड जात होतं, म्हणून ती मेकअपने चेहरा लपवत होती. पण काही केल्या दर मिनिटाला कार्तिक आठवून तिचे डोळे पाणवत होते. का आपण इतक्या खोल प्रेमात पडलो याचाच तिला पश्चाताप होत होता. तिला हे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावंसं वाटत होतं, पण तेही तिच्यासाठी शक्य नव्हतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अजिंक्यने मेसेज केला होता. तिने पर्स घेतली आणि खाली आली. त्याच हॉटेलमध्ये पार्टी होती. तिने इकडे तिकडे पाहिले तर अजिंक्य तिच्याच दिशेने येत होता. हाय देवयानी, तू खूप सुंदर दिसतेस, तो हसत बोलला. तिनेही त्याला हलकंसं स्मित दिलं. चल, त्या बाजूला सरांनी टेबल बुक केला आहे, अजिंक्य बोलला.